बाळादादा यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हे मेडल APLचं जे मेडल आहे ते मेडल आपण पुरस्कृत करायचंय. संदीप पारकर आणि मोटू पतलू खरं तर एन्जॉय करतात या क्रिकेटला, त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. संदीपजी पारकर जर आपण पाहिलं तर या मॅचचा सुपर डुपर हिरो राहिला, ज्याने पहिलं शतक हाताळलं पहिल्या इनिंग मध्ये, अप्रतिम रित्या गोलंदाजी केली, जवळजवळ पहिल्या शतकामध्ये 7 धावा खर्च केले, 2 महत्वाचे विकेट देखील त्याने संपादित केले. तर आमच्याकडे 6650 या ॲक्सिस 2 व्हीलर गाडीची चावी आमच्याकडे आलेली आहे. जर जी कुठल्या प्रेक्षकाची चावी असेल, जी कुठल्या खेळाडूची चावी असेल ती आमच्यापर्यंत येऊन आपण कलेक्ट करा. 6650 गाडीचा नंबर आहे, ॲक्सिस स्कूटी आहे आणि मुंबईचा राजा अर्थातच लालबागचा राजाचं किचन देखील आहे, त्याला बेल्ट आहे. तर विनंती असेल आपण ती चावी कलेक्ट करा आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसं आपण निसर्गामध्ये ज्या प्रकारे परिवर्तन होतं तसं आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील परिवर्तन करूया आणि ऐकूया याच नैवे परिसरातील मखमली गोड आवाज अर्थातच विघ्नेशजी मडविसर यांचा. धन्यवाद. बॉलिंग घेतली ना मी फॉर्च्यून निजाम त्यात नवी एक बॉल टाक इकडे खाली कर हॅलो थँक्यू व्हेरी मच लोकेश यादव यांच्या वाणीतून मागच्या मॅचचं विवरण तुम्ही ऐकलं. मंचावर सूर्यकांत मडवी बाला यांचं देखील आगमन झालंय. आज जर पाहिलं तर सूर्यकांत मडवी हे क्रिकेटर म्हणून आज परिचित आहेत, सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांची खरी ओळख आणि आणखीन एक ओळख सांगायची म्हणजेच गोविंदा पथकामध्ये जाऊन अगदी स्पेन मध्ये जाऊन त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि प्रो गोविंदामध्ये रेफरीच्या भूमिकेमध्ये देखील ते आपल्याला सातत्याने पाहायला मिळालं. आज प्रो गोविंदाचा पुरस्कार सोहळा संपन्न झाला, त्यामध्ये सूर्यकांत मडवी बाला हे देखील उपस्थित होते आणि क्रिकेट आणि त्याचबरोबर गोविंदा पथक अशा दुहेरी भूमिकेमध्ये सूर्यकांत मडवी बाला यांची विशेष भूमिका राहिली आणि त्यांचं देखील करण मित्र मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत केलं जात आहे. जाऊया APLच्या आणखीन एक क्रुशियल मॅच कडे. ती मॅच असेल एकीकडे आपण फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती त्यांच्या विरोधामध्ये सामना आपण पाहणार आहोत. साई सम्राट. तर फॉर्च्यून 11 टीमने टॉस जिंकलाय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अजिंक्य लाडो आपण पाहू शकाल, मॅन फ्रॉम दिवेशा 11 ऐरोली या टीमचे एक खेळाडू आहेत आणि ॲज अ कॅप्टन म्हणून या मॅच मध्ये पाहायला मिळते. शार्पी बंद करा प्लीज, ज्यावेळेस DJ चालू असतो त्यावेळेस शार्पी तुम्ही चालू करा. दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. बॅटिंग टीम, बॅटिंग करणारी टीम 12th मॅन आमच्या कॉम्बॉक्स मध्ये पाठवा, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. हा स्पर्धेचा नियम आहे आणि त्या नियमाचं पालन तुम्ही करणार नाही तर त्याचा भूदंड तुम्हाला भरावा लागेल. अनेक मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. शिवसेना पक्षाचे सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आज या मंचावर उपस्थित आहेत. नुसतं पक्षाचे नाही तर नवी मुंबईतील अनेक नामांकित खेळाडू देखील उपस्थित राहिलेत. समोरच्या दिशेने स्ट्रोक लगवलाय, अलाउन द कार्पेट चेंडू जातोय, सिंगल मिळते, एका धावाने आपलं खातं उघडले. फलंदाज कॅप्टन आकाश नॉन स्ट्राइक एंडवर आहे आणि नितेश स्ट्राइक एंडवर आहे. यावेळी फुलर लेनचा चेंडूवर फेकून दिलाय, सीमारेषी पलीकडे षटकार. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल नो बॉल आणि त्यानंतर षटकार आलाय. टीमची धावसंख्या 8 धावा. पहिला बॉल सिंगल, दुसऱ्या बॉलवर नो बॉल, तिसऱ्या बॉलवर षटकार. टीमची धावसंख्या 8. 2 बॉलचा खेळ संपलाय. नितेशच्या बॅट मधून षटकार आलाय.
यावेळेस फटका मारण्याचा प्रयत्न केला तर पडल्यानंतर चेंडू बाहेर निघालाय. डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगला फिरवला चेंडू. फिरकीची जादू आज दिवसभरात पाहायला मिळाली. स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचली. खोलपटापाचा चेंडू अगदी खोदून काढलाय. सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावर. 9 धावा धावफलकावर लागले. 4 ओव्हरचा सामना आहे. 4 चेंडूचा खेळ संपला. खोलपटापाचा चेंडू आहे. खूप चांगला स्ट्रोक कव्हर रिजन मध्ये पहिली धाव कंप्लीट केली जाते. आकाश एक कॅप्टन म्हणून मोठी जबाबदारी आहे. आकाशने चांगली बॅटिंग केली. आपल्या टीमला आता धावा कराव्या लागतील. यावेळेस फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक नाहीये. सिंगल तर मिळतीये. अशा तऱ्हेने सिंगल मिळते. पहिल्या ओव्हरचा खेळ इकडे संपलाय. टीमची धावसंख्या 11 वर. बिनगडी बाद अशी सुरुवात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 11 धावा फलकावर लागलेत. बिनगडी बाद. ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी गोलंदाज. यावेळेस फटका हवेत आहे. एरियल रूटने चेंडू जातोय. शिवम पांडे बिट्टू आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. मॅन फ्रॉम श्रीकृष्ण दिवा. श्रीकृष्ण दिवा टीम साठी अष्टपैलू कामगिरी राहिली. त्याच्या अगेन्स्ट आकाश कॅप्टन आहे. फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. टायमिंग प्रॉपर. ताकदीचा वापर. चेंडू सीमारेषा पार. आकाशच्या बॅट मधून आकाशाला गवस निघालणारा षटकार. टीमची धावसंख्या 18 या आकड्यावर. 2 चेंडूचा खेळ संपला. 18 धावा. ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली जाते. अंपायरचा कॉल येतोय. नो बॉल. अतिरिक्त स्वरूपात धावा येथे खर्च करत असताना फ्री हिटचा इशारा केला जातोय अंपायरच्या माध्यमातून. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. दिशा भरकटली आहे. दिशा से भटके तो मिलेंगे फटके असं म्हटलं जातं आणि दिशापासून भरकटलाय. शिवम पांडे लगातार 2 नकारात्मक चेंडू हाताळले. 20 धावा धावफलकावर लागलेत. फ्रेटचा बॉल. फटका चांगला आहे. पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने आकाशच्या बॅट मधून येतोय. अल्ला
डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. नॉट आउट आहे. चला, परुळेकर साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातो. नेहमीच आम्हाला समालोचकांना एक मार्गदर्शन करणारे परुळेकर साहेब यांचा सन्मान या मंचावर केला जातोय. आणि नवी मुंबई टेनिस क्रिकेट असोसिएशनचे ऑफिशियल मेंबर्स, आगरी प्रीमियर लीग, आगरी युवा स्पोर्ट्स असोसिएशनचे ट्रेझरर, अगदी स्पेन मध्ये जाऊन ज्यांनी प्रो गोविंदाचं प्रशिक्षण घेतलं, क्रिकेटचे महान खेळाडू ऐरोली कोलवाडा संघाचे कर्णधार सूर्यकांत मडवी बाला यांचा सन्मान या मंचावर करण मडवी यांच्या शुभस्ते केला जातोय. आलेल्या सर्वांच अतिथी मान्यवरांचं एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सूर्यकांत मडवी बाला यांच्यासाठी. अगदी भरपूर विविध भूमिका त्यांच्या राहिल्यात सातत्याने. आणि इतिहास दरम्यान आकाशला परतावा लागेल. विकेटचं पतन होत असताना कॅप्टन बॅक टू द डगआउट. संपला गेलाय आणि टीमची धावसंख्या 28. 28 लॉस ऑफ 1 विकेट, एक गडी बाद 28 धावा. कॅप्टन परतल्यानंतर स्ट्राईक एंडवर ओनर आपल्याला नितेश पाहायला मिळतील. यावेळेस एरियल रूटने चेंडू जातोय. एक धाव मिळते, एका धावाने टीमची धावसंख्या 29. 29 गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आलाय रितेश. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना ऋतिक पाहायला मिळते. चांगली बॅटिंग आकाशने पाहायला मिळाली. नेक्स्ट मॅच साठी आपण कॉल करणार आहोत. साळगावकर वर्सेस व्ही ईश्वर. विकेटचं पतन, फलंदाजाला परतावा लागेल. नितेशच्या विकेटचं पतन होत असताना माफ करा, ऋतिकला परतावा लागेल. ऋतिक बॅक टू द डगआउट. दुसरा धक्का लागतोय टीम. अप्रतिम गीतानंतर पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. करण एम के मडवी पुरस्कृत ऐरोली प्रीमियर लीग अंडरआर्म टर्फ क्रिकेटचा हा रणसंग्राम तुम्ही अनुभवताय. मॅच क्रमांक 13. अजून तब्बल 5 मॅच बाकी आहेत. त्यामुळे सामना स्पीडअप करा. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत असताना अक्षय काळे न्यू बॅटर. 2 गडी बाद, टीमची धावसंख्या 29. फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, सिंगल मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 30 या आकड्यावर. 30 धावा दाखल करायला लागलेत. खोलबट टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. चेंडू जातोय शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये. एका धावावर समाधान मानावं लागेल. 31 या आकड्यावर षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 40-45 पर्यंत बदल मारावे लागेल साई सम्राट टीमला. दोन्ही टीम साठी महत्वाची लढत आहे. साई सम्राट वर्सेस फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती. फटका चांगला आहे, डीप मध्ये जाईल, सिंगल तर जरूर मिळेल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. काय घडलाय? धावचीची संधी आणि धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. अक्षय काळेच्या विकेटचं पतन. 3रा धक्का लागतोय साई सम्राट संघाला. फलंदाज बाद.
चेंडू सीमारेच्या बाहेर. षटकार आगमन झालाय. ऐरोली परिसरातील एक निस्सम शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख आहे आणि उपशहर प्रमुख म्हणून विशेष भूमिका त्यांची राहिले. मिलिंद पाटील साहेबांचं आगमन झालंय. वेलकम सर, स्वागत आहे. ऐरोली विभागामध्ये भरपूर चांगलं कार्य आम्ही सातत्याने पाहिले. मिलिंद पाटील साहेबांचं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 38 आकड्यावर. 38 धावा दाखल करायला लागलीत. शेवटचं षटक सुशील पाठक. नितेश अजूनही स्ट्राइक वर आहे. चांगली बॅटिंग करतोय आपल्या टीम साठी. शेवटची ओव्हर शिल्लक आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. पहिला बॉल व्हाईट बॉल. लगातार दुसरा व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 आकड्यावर. 40 धावा दाखल करावं लागले. 3 गडी बाद 40 धावा. साई सम्राट टीम बॅटिंग करत असताना मिलिंद पाटील साहेब या व्यक्तीबद्दल म्हणायचं तर ऐरोली गावात किंवा ऐरोली परिसरामध्ये ज्यांचं नेहमीच महत्वाची भूमिका असते. चेहऱ्यावर नेहमीच एक स्मित हास्य असतं. प्रत्येकाला सहकार्य करणं, प्रत्येकाला अगदी आपुलकीची भावनाने वागणूक करणं हे मिलिंद पाटील साहेबांकडून नेहमी शिकण्यासारखं आहे. यावेळेस फटका चांगला आहे. अप्रतिम फटका लगवला जातोय. नितेशच्या बॅट मधून येतोय षटकार.
कोतवाल साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. चला नेक्स्ट मॅच साळगावकर्स वर्सेस VA हे दोन्ही टीम कॅप्टन. चला रिपोर्टिंग करा आणि मिलिंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. VA वर्सेस साळगावकर्स. त्याआधी आपण मिलिंद पाटील साहेबांचा सन्मान करणार आहोत. मी मंदार परब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. बिकॉज APL चे ते कमिशनर आहेत. त्याच्या शुभ हस्ते मिलिंद पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जाईल. उपशहर प्रमुख शिवसेना पक्षाचे शिलेदार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची अगदी कमान सांभाळत असताना आज उद्योग क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल कला क्रीडा क्षेत्र असेल यामध्ये नेहमीच त्यांचे योगदान राहिले. आमचे परममित्र योगेश भोईर NMTCA चे ऑफिशियल मेंबर्स आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. वेलकम. ऑनलाईन ही स्पर्धा पाहतात त्यांच्यासोबत ऑनलाईन जोडलेत. चला साळगावकर टीम कॅप्टन आणि VA टीम कॅप्टन प्लीज रिपोर्टिंग करा. मिलिंद पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. साळगावकर टीम कॅप्टन. तर थँक्यू सो मच. आपण साळगावकर टीम कॅप्टन्सला विनंती करेन की या आणि VA या संघाच्या कॅप्टन्सला देखील विनंती करेन की दादा आपण देखील या. आमचे सन्माननीय पाहुणे अगदीच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस आपण करत आहोत. अगदी प्रेझेंटेशन बॉक्स अगदी मधोमध हा टॉस केला जाईल. एका बाजूला टीम साळगावकर 11, दुसऱ्या बाजूला टीम VA आणि कॉलिंग असेल. एका बाजूला APL आहे, दुसऱ्या बाजूला सन्माननीय करंजी मडवी साहेब. तर कॉल असेल साळगावकर 11 कडून APL कॉल आणि करंजी मडवी साहेब म्हणजे. तर जास्त वेळ घेणार नाही. सर्वप्रथम टॉस जिंकलाय. निर्णय काय? बॉलिंग. येस बॉलिंग आणि काही चेंजेस टीम मध्ये? नो चेंजेस. येस विश यू ऑल द बेस्ट बोथ ऑफ यू. तर मी साहेब मी तुमच्यापर्यंत येतोय. जास्त वेळ घेणार नाही कारण की जर आपण पाहिलं तर ही स्पर्धा अगदीच testcricket.in च्या माध्यमातून अतिशय उत्तमरित्या कव्हर केली जाते. या संपूर्ण आयोजनाबद्दल आणि आज आपण पाहिलं तर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलात. मैदानात एंटर केल्यानंतर माहोल कसा वाटला? मैदानाची क्रीडा स्पर्धा कशी वाटली? एकंदर माहोल सार्वत्रिक निवडणुकीचा गरम आहेच. त्याचबरोबर करण MK मडवी पुरस्कृत ऐरोली प्रीमियर लीग अंडर आर्म टर्फ क्रिकेटचे जे सामन्याचे सुंदररित्या असं आयोजन केलेलं आहे. सर्वप्रथम मी करण मडवी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो कारण खूप असं सुंदर आहे आणि भविष्यात पण असंच सुंदर नियोजन असेल. पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. येस थँक्यू सो मच. तर आपण नक्कीच पाहिलं नंतर टॉस झाला. टॉस जिंकला टीम VA या संघाने आणि प्रथमतः डिसिजन त्यांचं नक्कीच त्यांनी कळवलं ते गोलंदाजी करणार आणि इन्व्हाइट केल्या बॅटिंगसाठी टीम साळगावकर 11 या संघाला. कुठे जाऊ नका. अगदी अंतिमच्या क्षणापर्यंत ही स्पर्धा तुम्ही पाहायला विसरू नका कारण की testcricket.in चं लॉग इन देखील आहे आणि त्याचप्रमाणे जर आपण पाहिले तर थेट प्रेक्षेपण आपण पाहतोय करण MK मडवी पुरस्कृत ऐरोली प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं ओल्ड कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. 53 धावांचे टार्गेट आहे. पहिलाच बॉल फेकून दिला सीमारेषे पलीकडे. फलंदाज आपण पाहू शकाल टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. 53 धावांचं टार्गेट आहे. 53 धावांचं टार्गेट आहे. सुरुवात दमदार झाली आहे. वेल बिगिन इज हाफ डन असं म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट चांगला होतो. सुरुवात दमदार झाली आहे. फटका चांगला आहे आणि काय घडलंय? फलंदाजाला परतावा लागेल. सर्वेश यादवला परतावा लागेल. मोठा धक्का लागतोय टीमला. फलंदाज बाद.
झालाय. खोलबटापाचा चेंडू आहे. काय घडलंय? अति घाई संकटात नाही. धावचीच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेटचं पतन होत असताना अभि पाटीलला परतावा लागेल. फलंदाज बॅक टू द डगआउट. अगदी लग्नाच्या बोल्यावर चढतात त्याप्रमाणे निवडणुकीच्या बोल्यावर चढलेत. आता अंतिम टप्प्यामध्ये अनाउन्समेंट होणं बाकी आहे आणि त्यानंतर मात्र पक्षामधील इच्छुकांना नक्कीच या ओव्हर मध्ये धावा येणं गरजेचं असणार आहे. फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती टीमला. डाऊन द लेग साइड दिशाहीन चेंडू पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा. टीमची धावसंख्या 11. 11 वर 3 गडी बाद. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपवर मारा ठेवला गेलाय. प्लेन मिस. डॉट बॉलची सांगता होतीये. या रणनीतीने गोलंदाजी करावी लागेल. कौतुक करावं लागेल गौरवचं. 2 बॉलचा केस संपला. टीमची धावसंख्या 11 वर 3 गडी बाद. 2 डॉट बॉल. इथे पुन्हा एकदा लाईन मिस केली. पुन्हा एकदा अंपायरचा कॉल येते. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 53 धावांचं टार्गेट आहे. चांगली बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये पाहिली. सगळ्याच बॅटरने चांगला परफॉर्मन्स केला. बॉलर बॅक ड्राईव्ह. आणखीन एक डॉट बॉलची सांगता होतीये. अप्रतिम गोलंदाजी. अप्रतिम षटक गौरवचं. या ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. 12 धावा फलकावर लागलेत. यावेळेस फटका चांगला आहे. समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड येतोय. फलंदाज अनुजच्या बॅट मधून पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. रिस्की सिंगल आहे पण इथे सिंगल मात्र जरूर मिळते. एका धावांना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 19 आकड्यावर. 19 धावा फलकावर लागलेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये एक ट्विस्ट निर्माण करेल. ही मॅच वेगळ्या वळणावर येत असताना अंडर क्रिकेटचा घमासान
ऐरोली प्रीमियर लीगचा पर्व क्रमांक पहिलं अगदी सुपर डुपर स्पर्धा. इथे देखील खोलबटापाचा चेंडू आहे. बॅटची इनर एज सिंगल मिळते. एका धावाने षटक क्रमांक संपले गेले. दुसरं 2 षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 20 या आकड्यावर. आता उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 चेंडू मध्ये करायचे अजूनही 33 धावा. 12 चेंडू 33 धावा. 33 धावा 12 चेंडू. ओव्हर नंतर आपण लकी ड्रॉ चा अनाउन्समेंट करणार आहोत. टीमची धावसंख्या 22. अजूनही 31 धावा करायचे आहेत. मॅच ऑन आहे. 12 बॉल 31. अजिंक्य लाडो पुन्हा एकदा व्हाईट बॉल. लगातार 3 व्हाईट बॉल हाताळले गेलेत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावा खर्च कराल त्याचा भूदंड भरावा लागेल. टीम मीटिंग करू नका प्लीज. कोणी जवळ येऊ नका. फक्त कॅप्टन बोलेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अनुराग पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे. चेंडू हवेत आहे. कॅच्युअल ड्रॉप अजिंक्य लाडोला मिळतोय. जीवनदान सिंगल मिळते. फटका चांगला आहे. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक नाही आहे तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगल डबलचा खेळ. टीमची धावसंख्या 25-25. 2 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही करायचे 27-28 धावा. 28 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करेल. प्ले अँड मिस. अजिंक्य लाडो स्ट्रगल करतोय. स्ट्रगल केल्याशिवाय माणूस गुगल वर येत नाही असं म्हटलं जातं. ते स्ट्रगल सुरू आहे अजिंक्य लाडोचा. भरपूर मैदानात गाजवलेत. नुकतीच TDPL स्पर्धा खेळलाय पण हा टर्फ प्रीमियर लीग तितकीच टफ आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. काय घडलंय? फलंदाज बाद होईल. अजिंक्य लाडोला परतावा लागेल. अखेर संघर्ष संपुष्टात आलाय. अजिंक्य लाडो बॅक टू द डगआउट. खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 म्हणजे 8 बॉल आणि 8 बॉल 28 ची आवश्यकता. 8-28. मॅच आता फार अवघड जाईल. फॉर्च्यून 11 इच्छापूर्ती संघाला आता या मॅच मध्ये 28 करायचे. चला मॅच स्पीडअप करा. नेक्स्ट मॅच लगेचच आपण मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. खूप चांगला बॉल. अनप्लेड बॉल पाहायला मिळतोय. अगदी लेफ्ट केला होता पण डॉट बॉलची सांगता होती. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. खोलबटाप्याचा चेंडू समोरच्या दिशेने खूप चांगला झेल पकडला जातोय. फलंदाज बाद होईल. आणखीन एक विकेटचं पतन. आता गरज आहे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये अजूनही करायच्यात 28 धावा. 6 चेंडू आणि 28 धावा. ऐकूया मधुर गीत. हार्दिक स्वागत आहे. अंडरम टर्फ क्रिकेटचा घमासान तुम्ही अनुभवताय. ऐरोली नगरीमध्ये सेक्टर 8 मध्ये माऊली टर्फचा या टर्फ मध्ये चाललेला करण MK मडवी पुरस्कृत ऐरोली प्रीमियर लीगचा थरार तुम्ही अनुभवताय. पहिलं वर्ष आणि दिमागदार 16 आपल्या भेटीस आलाय. आलेल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 6 बॉल 28 धावांची आवश्यकता आहे. फॉर्च्यून 11 टीम आता बॅकफुटला गेली आहे. आता अडचणीमध्ये आहे. आता संकटामध्ये आहे. संकटातून सावरावा लागेल.
नितेश शिरोडकर मोठी जबाबदारी असेल. पहिला बॉल मोठा फटका लगवला जातोय. डॉट बॉलची सांगतो होती 5-28. 5 बॉल 28 धावा. चला नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम रेडी राहायचंय. बीएश्वर टीम टॉस जिंकलाय. लगेचच आपण आपला निर्णय अंमलात आणायचा आहे. नो बॉलचा इशारा केला जातोय. पाच बॉल 27 करायचे. फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक त्या खाली आहे. नो बॉलचा इशारा होता. फ्री हिटच्या बॉलवर मात्र डॉट बॉल येतोय. कॅच कॅरी झाली होती पण फ्री हिट वर फलंदाज बाद घोषित ठरणार नाही. 4 बॉल 27. या मॅच नंतर आपण लकी ड्रॉ करणार आहोत. तेजश्री मॅडम यांचे शुभ हस्ते आपण लकी ड्रॉ करणार आहोत. फटका चांगला आहे. नितेश शिरोडकरच्या बॅट मधून षटकार आलाय. मॅच अजून संपली नाही असं सांगणारा षटकार आहे. आता इक्वेशन आहे 3 बॉल 21 धावा. जर कुठल्या गोलंदाजाने चूक केली नाही तर सामना आरामात जिंकेल. आणखीन एक मोठा फटका लगवला जाईल. कॅच होईल. ड्रॉप सिंगल मिळते. नितेश शिरोडकर बरातला. आता 2 बॉल मध्ये 21 ची आवश्यकता आहे. अनुज बाद झाला. माफ करा. चला बीएश्वर टीम लगेचच आपण आपला निर्णय अंमलात आणायचा आहे. ही मॅच संपल्या दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये उतरेल. लक्षात घ्या. दोन बॉल आणि 2 बॉल मध्ये 21 करायचे. चार टीम क्वालिफाय झाल्या 2 मॅच नाही खेळवायच्या ते पण करू शकतो पण ते आपल्यावरती येईल नंतर. 5 मॅचला 3 तास लागतील किमान. आता बघ किती वाजले. 9 1 10 11 12 वाजतील. 12 12:30. चला सामना संपला आणि सामनावीर साई सम्राट टीमने आपला बाजी मारली आणि आपण लकी ड्रॉ करणार आहोत. चला आपण लकी ड्रॉ मी आदरणीय तेजश्री मडवी मॅडम यांचे शुभ हस्ते आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून कोण आहे भाग्यशाली प्रेक्षक त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. त्यामध्ये आमचे अंपायर असतील, कॉमेंटेटर असतील, हे देखील त्यामध्ये कॅपेबल आहेत आणि भाग्यशाली विजेता आहे केतन खाडे. केतन खाडे उपस्थित आहेत. केतन खाडे के प्लीज आपण मंचावर या. केतन खाडे 1, केतन खाडे 2 आणि केतन खाडे 3 आहे. येस अनसोल्ड. चला नेक्स्ट सिटी. आम्ही त्यासाठी तयार आहोत. कडे आमच्या देखील चिठ्ठ्या आहेत. त्याच्यात कदाचित आमचा नंबर लागायचा. चला अजून एक भाग्यशाली विजेता आहे. यापुढील सगळेच मॅचेस हे 3-3 ओव्हरचे होतील. लक्षात घ्या. रमेश जाधव उपस्थित आहेत. रमेश जाधव 1, रमेश जाधव 2, रमेश जाधव 3. नेक्स्ट सिटी. MK मडवी साहेबांनी देखील 3 अटेम्प्ट केले. प्रेक्षक कुठे जाऊ नका. फायनल पर्यंत आम्ही भरपूर पारितोषिक देणार आहोत.
3 मॅच प्लीज, कारण की आपल्याकडे फक्त 10 वाजेपर्यंत टायमिंग आहे. 5 मॅच आहे शिरीन, 5 मॅचला तब्बल 1 वाजेल. संदेश देवळे, संदेश देवळे 1, संदेश देवळे 2, संदेश देवळे 3. नेक्स्ट सिटी. या पुढील सगळेच मॅचेस 3 ओव्हरचे होतील. शिरीन लक्षात घ्या. 5 मॅचेस 6 मॅच मग तुला वाटतं काय मस्करी आहे? 5 मॅच 5 मॅचला 4 तास लागतील. मग हा किती खेळू तुझी इच्छा बघ. निरंजन कदम घरी गेलेत, आता फ्रेश चिट्ट्या काढाव्या लागतील. निरंजन कदम 1 2 3. पुढची चिठ्ठी लाल कलरची चिठ्ठी काढ, त्याच्यावर माझं नाव आहे. नको ती नको, अजून चेक करा मॅडम. येलो मध्ये माझं नाव नाही. ऑरेंज. विकास जाधव 1 विकास जाधव 2, विकास जाधव 3. चला नेक्स्ट सिटी. आता वेगळा कलर. आज रात्रभर आपण चिट्ट्याच काढत राहू. अभय, अभय 1, अभय 2, अभय 3. अभय आलाय. अभय 1, अभय 2, अभय 3. नेक्स्ट चिठी. जोपर्यंत माझी चिठ्ठी येत नाही तोपर्यंत आपण चिठ्ठ्या काढत राहू. त्या रंगाची चिठ्ठी नाहीये माझी. हर्षद सरवडे बोलू 1, हर्षद सरवडे 2.